आजकाल आपल्याला दिसून येणारा सर्वात मोठा मतभेद म्हणजे जे खूप चांगली कर्म करतात, खूप पुण्य करतात, दानधर्म करतात ते दुःखी आहेत आणि जे खूप नास्तिक आहेत, चुकीची कामं करतात ते सुखी आहे. असा आपल्याला सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. आज याचं उत्तर मी तुम्हाला थोडक्यात पण परिपूर्ण देणार आहे, की जेणेकरून हा प्रश्न तुमच्या मनात यानंतर कधीही येणार नाही. जे लोक खूपच वाईट कर्म करतात, नास्तिक आहेत, ते अत्यंत सुखी, स्वस्थ आणि समाधानी आहेत. परंतु जे लोक सत्संगी, सत्कर्मी, आस्तिक आहेत, ते बरेचदा गरीब, आजारी आणि सर्व प्रकारे दुःखी आढळतात. असं का? चांगल्या कर्माची फळं वाईट का? तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. लोकांच्या नास्तिक असण्यावर किंवा आस्तिक असण्यावर, सत्संगी किंवा कुसंगी असण्यावर त्यांची प्रगती मुळीच अवलंबून नसते. तर त्यांची प्रगती केवळ त्यांच्या सकारात्मक व नकारात्मक असण्यावर अवलंबून असते. यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःतील सकारात्मकतेला किंवा नकारात्मकतेला ओळखायला हवं व येणेकण प्रकारे स्वतःतील नकारात्मकतेला दूर करून घ्यावयास हवं. लक्षात घ्या की कुठली एखादी गोष्ट माझे नुकसान करेल का, मला इजा पोहोचवेल का, असा विचार करणाऱ्या लोकांच्या चित्तात सदैव नकारात्मक वृत्ती जन्माला येत असते. मग ते कितीही आस्तिक, सत्संगी किंवा सत्कर्मी असले तरी देखील त्यांच्यातील नकारात्मक चित्तवृत्ती त्यांच्या प्रत्येक कार्यात अपयशच निर्माण करीत राहते. नकारात्मक गोष्टीमुळे कधीच कुणालाही काहीच साध्य होऊ शकत नाही. नकारात्मकतेत जगण्याची निशाणीसुद्धा नसते, त्यात सतत विनाश व मरणच असते. नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू असल्यामुळे जेव्हा जेव्हा अशा लोकांना अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यावेळी ते त्यांच्या दैन्यावस्थेबद्दल, परिस्थितीबद्दल सदैव तक्रार करीत असतात व अधिक नकारात्मक बनून विनाशकारी प्रभावांना स्वतःकडे आकर्षित करून घेत असतात. आणि जवळपास सत्संगी, आस्तिक व सत्कर्मी लोकांची हीच मोठी समस्या असते. ते दैववादी वृत्तीचे अधिक असतात, त्यामुळे ते स्वतःत बदल करण्याऐवजी केवळ दैवाने, नशिबाने माझ्यासाठी कराव्या, माझा पक्ष घ्यावा, ईश्वराने माझ्यावर कृपा करावी, अशा प्रकारच्या अपेक्षा करीत असतात. ते स्वतःत हवा तो सकारात्मक बदल करून घेत नाहीत. परिणामी त्यांना अपयशांना सामोरे जावे लागते. त्यांना गरिबी, आजारी, दुःख सतत भेडसावत राहतं. परंतु सकारात्मक वृत्तीचे लोक मात्र ध्येयनिष्ठच असतात. ते ध्येयपूर्तीच्या मार्गाने वाटचाल करीत असतात. परिस्थिती अनुकूल असताना किंवा प्रतिकूल असताना सुद्धा त्यांच्या मार्गात कितीही विघ्न, बाधा, संकट, समस्या, आव्हानं आली तरी देखील ते ध्येयाचा मार्ग त्यागत नाहीत. कारण त्यांचा स्वतःवर अपार विश्वास असतो. दैव, नशीब या गोष्टीवर ते विश्वास ठेवत नाहीत, म्हणून त्यांना नास्तिक म्हटलं जातं. परंतु स्वतःवरील विश्वासामुळे त्यांची सकारात्मकता कमालीची वाढते व ते त्यांच्या कार्यात हमखास यशस्वी होतात. म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्यात अशा प्रकारचे अपेक्षित बदल करून घ्यावे लागतील. तुम्हाला सुद्धा गरिबी, आजारपण, दुःख यांचा त्रास होत असेल तर तुम्हाला स्वतःत निर्णयात्मक बदल करून घ्यावेच लागतील. हे कधीच विसरू नका की नकारात्मक लोक सतत विनाशकारीच विचार करीत असतात, विनाशक भाषाच बोलत असतात. त्यामुळे सकारात्मकतेला ते त्यांच्या जवळपास देखील फिरकू देत नाहीत. सकारात्मकतेला आकर्षित करून घेण्यासारखं त्यांच्यात काहीच नसतं. त्यामुळे एकही उपलब्धी त्यांच्याजवळ मूळ धरून किंवा तग धरून राहू शकत नाही. त्यामुळेच त्यांची घसरण होत असते आणि त्यामुळेच ते अपयशी होत असतात. ते होकारार्थी शक्ती गमावून बसतात व त्यांना पुढं पाऊलसुद्धा टाकता येत नाही. त्यामुळे ते भरकटत जातात. सर्वसाधारणतः सत्संगी, सत्कर्मी किंवा आस्तिक लोकांना देव माझे भले करून घेईल, ईश्वर माझे कल्याण करेल असाच विचार सतत करीत असतात. त्यामुळे ते स्वतः फार जास्त पुरुषार्थी नसतात आणि तिथेच त्यांचा घात होतो. बऱ्याचदा त्यांच्या जीवनात काही प्रतिकूलता किंवा अपयश निर्माण झाल्यास ते ताबडतोब नशिबाची किंवा देवाची तक्रार करू लागतात व त्या तक्रारीमुळेच अधिक नकारात्मक बनतात. परंतु सकारात्मक लोक मात्र सतत यशस्वी लोकांप्रमाणे स्वप्न बघत असतात. ते स्वप्नांचं रूपांतरण उद्दिष्टात करून त्यांच्या स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न करीत असतात. त्यांचे स्वप्न म्हणजे काही केवळ यशाच्या आशा नसतात, तर डोळ्यासमोर ठेवलेल्या त्या उपलब्धीच असतात व त्यानुसारच ते त्यांच्या उद्दिष्टांच्या कृतीयोजना आखतात व हर प्रकारे उद्दिष्टांची प्राप्ती करून घेतात. हे कधीच विसरू नका की प्रत्येकाचे जीवन संघर्षाने भरलेले असते. परंतु काही लोक त्यांच्या जीवनातील संघर्षाचा सामना करताना कठोर पावले उचलतात. अशावेळी ते इतर लोकांना नास्तिक किंवा वाईट वाटू शकतात, परंतु वास्तविकता तशी नसते. ते लोक कमालीचे सकारात्मक व ध्येयवादी असतात. तुम्हाला सुद्धा अशाच प्रमाणे सकारात्मक व ध्येयवादी बनावे लागेल. रामकृष्ण हरी.